आगामी निवडणुका येत आहेत आणि अनेक पक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी माधवराव जानकर आहे. सर, काय सांगाल यावेळेच्या प्रचाराची तयारी कशी सुरू आहे? आजच आमची मीटिंग मुंबई विभागाची बी झाली आणि केंद्रीय कार्यकारिणीची बी. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि ह्या सर्वच महानगरपालिका आम्ही लढवतोय. लातूर असेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे नाव. आता सध्याला आम्ही स्वबळाचाच नारा दिलेला आहे. स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या सिंबॉलवरच लढवायचा विचार चाललेला आहे. भारतीय जनता पार्टी असो किंवा महाविकास आघाडी असो, महाविकास आघाडीमध्ये आता अनेक पक्ष सामील होताना आपल्याला दिसतात. ते शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल, त्यांचं एक मोठं असं शक्तीपीठ उभं झालंय. तर कुठेतरी या शक्तीपीठामुळे तुमच्या पक्षाला काही दणका बसू शकेल? नाही, असं काही नाही. प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीने एका बाजूला महायुती चाललेली आहे. आम्ही आपले तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद उभा करणार आहे. आम्ही आता सत्ताधारी बीजेपी बरोबर जाणार नाही. उद्या जर महाविकास आघाडीनं आम्हाला सांगितलं किंवा आम्ही ऍडजस्ट करू तर आम्ही त्यांच्यावर जायला तयार आहे. पण आम्ही न बोलवता जेवायला आम्ही त्यांच्या घरी काही जेवायला जाणार नाही. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जायची तयारी संपूर्ण. आम्ही महाविकास आघाडीवर जायला आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. फक्त आता त्यांच्यातच मेळ बसून किती जागा मिळते, सन्मानपूर्वक जागा मिळाली तर आम्ही त्यांच्याशी वेलकम करायला तयार आहे. आता निवडणुका जवळ आल्यात, अवघ्या काही म्हणतात एकाच 15-20 दिवस राहिले निवडणुकीसाठी. तुमचा प्रचार कसा सुरू आहे? म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या काही कार्यकर्ते असतील, हे प्रचार व्यवस्थित सुरू आहे का? म्हणजे माझा काल नगरपालिका इलेक्शन झाले. आम्ही गेल्या वर्षापेक्षा गेल्या टर्मपेक्षा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला यश चांगलं मिळेल. बारामती ठिकाणी खातं उघडतोय, सातारा जिल्ह्यात मसवडला खोलतोय, सांगली जिल्ह्यात जतला खोलतोय, परभणीमध्ये पूर्णा असेल, सोनपेठ असेल, जालना जिल्ह्यात अंबड असेल, या ठिकाणी आम्ही आणि बाळापूर अकोला जिल्ह्यातलं त्यात देखील आम्ही विजय हासिल करतोय राष्ट्रीय समाज पक्ष. यवतमाळ मधला पांढरकवडा असेल, राष्ट्रीय समाज पक्ष खातं उघडलं आणि महानगरपालिकेत देखील आम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन राष्ट्रीय समाज पक्षाचं देऊ अशी अपेक्षा आहे. म्हणजे यावेळेस तुमचा पक्ष 100% निवडून येणार तुमच्या पक्षातले? मी निवडणूक माझं गुजरातमध्ये 28 नगरसेवक आहेत, कर्नाटकात एक आहे, महाराष्ट्रात तर आम्ही 95-96 ठिकाणी होतो विशेष नाही. त्यामुळे आम्ही विजयी होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही येणार. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.